अभिजित फ्रेश होऊन येतो. तो राघवला कॉल करतो तर राघव पहिलाच खाली गेलेला असतो. तसे ते दोघेही त्याला जाऊन जॉईन होतात. नाश्ता ऑर्डर करून तिघेही नाश्ता करतात आणि नाश्ता करून ते मीटिंगची तयारी करून मीटिंगसाठी निघतात. मीटिंगच्या ठिकाणी येऊन पोहोचतात. समोरील मेहता इंडस्ट्रीवर एक नजर फिरवून ते आतमध्ये जातात तर मेहता ग्रुपचे CEO त्यांची वाट बघत असतात. ते पुढे येऊन सर्वांचे स्वागत करतात. दिव्यावरून एक नजर फिरवतात परंतु त्यांची नजर अभिजितला खटकते. त्याच्या नजरेमधील भाव काही वेगळेच असतात. ते अभिजितच्या लक्षात येतं. पण जास्त काही न बोलता ते डायरेक्ट कॉन्फरन्स रूममध्ये जातात. कॉन्फरन्स रूममध्ये गेल्यानंतर अभिजित दिव्याला त्याच्यानी राघवच्या मध्ये मुद्दाम बसवतो. मीटिंग चालू असते परंतु त्या मेहता इंडस्ट्रीच्या CEOची नजर मात्र दिव्यावरच असते. ते बघून अभिजितच्या हाताच्या मुठी आवळतात परंतु तो त्या ठिकाणी काही बोलू शकत नाही. मीटिंग करून कॉन्ट्रॅक्ट साईन करतात आणि जात असताना तो त्यांना संध्याकाळी डिनरसाठी इन्व्हाइट करतो. पण अभिजित म्हणतो आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी जाणार आहोत सांगून डिनरसाठी येणे टाळतो. राघवला मात्र त्याचं बोलणं अनपेक्षित होतं. पण काहीतरी रिझन असेल त्याशिवाय तो नकार देणार नाही हे त्याला माहीत होतं. त्यामुळे तो काहीच बोलत नाही. मीटिंग संपते तसे ते कॉन्फरन्स रूममधून पटकन बाहेर पडतात. अभिजित मात्र दिव्याचा हात पकडूनच तिला बाहेर घेऊन येतो. राघव त्याच्या या कृतीवर त्याच्याकडे बघतच राहतो. नक्की याला काय झालं आहे हे त्याला माहीत नसतं. तोही त्यांच्या पाठीमागे निघून येतो. दिव्या तर अभिजितच्या या वागण्यावर पुरती गोंधळलेली असते. हा असा का वागत आहे हे कुणाच्या लक्षात येत नाही. काही बोलावं तर वाघाच्या जबड्यामध्ये कोणी हात घालणार. ती एकदा अभिजितकडे आणि एकदा राघवकडे बघते. अभिजितचं लक्ष तर तिच्याकडे नसतंच पण राघव डोळ्यांनीच तिला शांत राहण्यासाठी खुणवतो. अभिजित दिव्याला तसेच पकडून लिफ्टमध्ये शिरतो. त्याच्या मागे राघवही लिफ्टमध्ये शिरतो. जसं लिफ्ट बंद होतं तसं अभिजित तिचा हात सोडतो आणि स्वतःचा हात जोरात त्या भिंतीवरती आदळतो. त्यावर राघव बोलतो अभि रिलॅक्स, काय झालंय नक्की सांगशील तर ना. पण अभिजित एवढा रागात असतो की काहीच बोलत नाही. त्याचा राग शांत झाला की तो बोलेल म्हणून राघव होईल तेवढं शांत बसतो. दिव्या मात्र गोंधळून अभिजितच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत असते. नक्की यांना एवढा कशाचा राग आला आहे. नक्कीच काहीतरी घडलं आहे जे राघव सर आणि मला माहीत नाही. पण काय. लिफ्ट ओपन होते. पुन्हा तो दिव्याच्या हाताला धरतो आणि बाहेर पडतो. पार्किंगमध्ये येतात तोच ड्रायव्हर गाडी घेऊन पुढे येतो. गाडीचा दरवाजा खोलून दिव्याला बसण्याचा इशारा करतो. ती आतमध्ये जाऊन बसते. तोही दुसऱ्या साईडनी बसतो. राघव पुढे ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन बसतो. अभिच्या पुढे पाण्याची बॉटल धरतो तसं अभिजित पाण्याची बॉटल ओपन करून पूर्ण बॉटल रिकामी करतो. अभि आता तरी बोलशील की नाही. काय झालं. तू त्या मेहताकडे लक्ष दिलंस की नाही. अभिजित राघवला म्हणतो. मूर्ख लोक काम कमी आणि फालतूगिरी करायला जास्त येतात. समोर एखादी मुलगी दिसली म्हणजे त्यांना त्यांच्या बापाची प्रॉपर्टीच वाटते. तसं राघवची टूप पेटते आणि दिव्याला काहीतरी क्लिक होतं. म्हणून तू रात्रीच्या डिनरसाठी नकार दिलास का. राघव म्हणतो. त्यावर अभिजित म्हणतो मला तर डिनरच नाही डीलसुद्धा कॅन्सल करावी असं वाटतं. त्यावर राघव म्हणतो प्रत्येक ठिकाणी अशी लोक भेटत असतात म्हणून तू काय प्रत्येक वेळेस डील कॅन्सल करणार की काय. तेवढ्यात ते त्यांच्या हॉटेलवर पोहोचतात. गाडी थांबताच अभिजित पटकन उतरतो आणि ताडताड पावले टाकत आतमध्ये निघून जातो. राघव दिव्यावर एक नजर टाकतो आणि म्हणतो आज राग तर 7व्या आसमानावर आहे. दिव्या त्याच्याकडे बघून एक स्माईल करते आणि वरती निघून जाते. ती येणार माहीत असल्यामुळे अभिजित दरवाजा बंद न करता तसाच बाथरूममध्ये जातो. दिव्या वरती येऊन दरवाजा वाजवणार तर
दरवाजा आपोआपच ओपन होतो. ती आतमध्ये जाते. इकडे तिकडे बघते पण तो कुठेच दिसत नाही. तोच बाथरूममधून पाण्याचा आवाज येतो आणि तिच्या लक्षात येतं तो बाथरूममध्ये आहे. दिव्या तशीच बाल्कनीमध्ये जाते आणि बाहेरचा नजारा बघत बसते. अर्ध्या तासाने अभिजित बाथरूममधून बाहेर येतो. तो रूममध्ये नजर टाकतो तर त्याला दिव्या कोठेच दिसत नाही. तोच त्याला बाल्कनीचा दरवाजा ओपन दिसतो. त्याची नजर बाहेर जाते तर ती त्याला बाल्कनीत पाठमोरी उभी दिसते. तोही बाहेर जातो आणि तसाच पाठून तिच्या खांद्यावरती मान ठेवून शांत उभा राहतो. त्याच्या स्पर्शाने ती शहारते. तिचा श्वास रोखून धरते. शांत उभा राहते. तिच्या डोळ्यासमोर त्याचा थोड्या वेळापूर्वी रागावलेला चेहरा येतो. त्याला आता शांत होण्यासाठी आधाराची गरज आहे हे तिच्या लक्षात येतं. बराच वेळ झाला तिची काही हालचाल नाही हे त्याच्या लक्षात येतं आणि आपण काय केलं हे लक्षात येताच तो पटकन तिच्यापासून बाजूला होतो. तो तिला सॉरी म्हणतो. ती त्याच्याकडे बघून स्माईल करते आणि इट्स ओके म्हणते. थोडा वेळ दोघेही शांत उभा राहतात. शेवटी अभिजितच म्हणतो, जा फ्रेश होऊन ये, खाली जाऊ कॉफी घ्यायला. त्यावरती ती होकारार्थी मान हलवते आणि फ्रेश होण्यासाठी निघून जाते. तो राघवला फोन करतो आणि खाली येण्यास विचारतो. त्यावर तो त्याला म्हणतो, अरे बाबा, तुझी बायको बरोबर आहे, तिला घेऊन जा. मी कबाब में हड्डी कशाला हो. त्यावर अभिजित हसतो. जा तुम्ही दोघे, मला झोप येत आहे, तो म्हणतो. ओके म्हणून अभिजित फोन ठेवतो. दिव्या फ्रेश होऊन येते तसा अभिजित तिला घेऊन खाली येतो. हॉटेलसमोर छान गार्डन असतं. त्याच्यामध्ये बसण्यासाठी चेअर आणि टेबल ठेवलेले असतात. ते दोघे साईडचे टेबल बघून तिथे जाऊन बसतात. त्यावर दिव्या म्हणते, राघव सर आले नाहीत, तो झोपला आहे. थोड्या वेळात तिथे वेटर येतो आणि त्यांच्यासमोर मेनू कार्ड ठेवतो. अभिजित दिव्याला विचारतो, तू काय खाणार? त्यावर ती म्हणते, मी फक्त कॉफी घेणार. अभिजित वेटरला 2 कॉफी आणि स्नॅक्स आणायला सांगतो. दोघं शांतच असतात. आता बोलायचं काय? शेवटी अभिजितनेच बोलायला सुरुवात केली. त्याने तिच्या घरच्यांबद्दल तिला विचारलं. मग दिव्यांशच्या शिक्षणाबद्दल, त्याच्या स्वप्नाबद्दल. त्यानंतर त्याने तिच्याबद्दल तिला विचारलं. त्यावर ती थोडा वेळ शांत झाली आणि बोलायला सुरुवात केली. मला दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी राहायला आवडतं. त्याचबरोबर समाजसेवा करायला. समाजसेवेबद्दल भरभरून बोलत होती. अभिजित मात्र एकटक तिच्याकडे पाहत होता. तिला समाजातील लोकांबद्दल असलेली तळमळ ही तिच्या बोलण्यातून त्याला जाणवत होती. दोघांमधील दुरी कमी करायची तर संभाषण होणं फार महत्त्वाचं होतं. म्हणून त्यांनी काय बोलायचं म्हणून बोलायला सुरुवात केली. पण आता मात्र तिचं बोलणं आणि तिचे विचार ऐकून अभिजित स्तब्ध झाला. तिचे एवढे सुंदर विचार असतील अशी त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. मनात विचार आला, खरंच त्या विनयबरोबर जर लग्न झालं असतं तर पूर्ण आयुष्य तिचं खराब झालं असतं. तो तिच्याकडेच बघत मनातच बोलतो, थोड्या दिवस तिचा राग असेल माझ्यावर, पण हा राग पण नक्कीच मी प्रेमामध्ये बदलेल. ती काय बोलते त्याच्याकडे लक्ष नसून तो स्वतःच्याच विचारात गुंतलेला होता. दिव्याचं लक्ष त्याच्याकडे गेले. तो एकटक तिलाच बघत होता. पण तो होता कुठे भानावर? तिने त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली. त्यावेळेस कुठे तो भानावर आला? तिने काय झालं म्हणून भुवया उंचावून त्याला विचारलं. त्यावर त्यांनी नकारार्थी मान हलवली. तेवढ्यात राघवही त्यांना जॉईन होतो. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना? त्यावर दिव्या बारीक डोळे करून त्याच्याकडे बघते. तसा राघव हसत म्हणतो, नाही म्हणजे तुमचं काही महत्त्वाचं बोलणं चालू असेल तर मी तुमच्या दोघांच्यामध्ये. त्यावर अभिजित त्याच्याजवळ असलेला पेन फेकून त्याला मारतो. तसा तो पटकन दिव्याच्या पाठीमागे होतो आणि तो पेन दिव्याला लागतो. त्यावर राघव मोठमोठ्याने हसायला लागतो.
हळूहळू दिव्या आणि अभिजितमध्येही असलेली दरी कमी होत होती. दोघेही एकमेकांशी मोकळेपणाने बोलू लागले होते. तिघांनी बराच वेळ तिथे बसून गप्पा मारल्या आणि संध्याकाळी डिनर करूनच ते वरती आपल्या रूममध्ये आले. उद्या त्यांना राहिलेली कामं पूर्ण करून संध्याकाळी मुंबईसाठी निघायचं होतं. दिव्या आणि अभिजित रूममध्ये आले. फ्रेश होऊन दोघेही बेडवर आडवे झाले. दोघेही एकमेकांच्या जवळ असल्यामुळे त्यांना लवकर झोप लागणं शक्यच नव्हतं. डोळे झाकून दोघे एकमेकांचा सहवास अनुभवत होते. दोघांच्याही मनामध्ये बेचैनी होती. काही केल्या झोप लागत नव्हती. बऱ्याच वेळाने दिव्याला झोप लागली. दिव्या झोपल्याचे लक्षात येताच अभिजित हळूच तिच्या बाजूला सरकला आणि तिच्या डोक्यावरती अलगद ओठ टेकून तिला आपल्या मिठीमध्ये घेतलं. दिव्यानेही झोपेतच त्याला मिठी मारली. ते पाहून अभिजितच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तो तिच्याकडे बघत मनातच म्हणतो, कधी मी तुला माझ्या भावना सांगू शकेल आणि कधी तुला हक्काने मिठीत घेऊ शकेल माहीत नाही. त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहील. दिव्या, ज्या दिवशी तू तुझ्या हक्काने मिठीत येशील तो दिवस माझ्यासाठी सर्वात स्पेशल असेल. तो तिच्या चेहऱ्याकडे बघूनच बोलत असतो. झोपेत अगदी ती निरागस दिसत असते. अभिजित तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत करत रात्री कधीतरी उशिरा झोपी जातो. सकाळी दिव्याला ज्यावेळेस जाग येते त्यावेळेस ती आजही अभिजितच्या मिठीमध्येच असते. ती डोळे उघडते तर समोर तिला अभिजितचा चेहरा दिसतो. ती त्याच्याकडे बघतच राहते. काल त्याचा रागावलेला चेहरा आणि आता झोपेत असताना त्याचा शांत चेहरा पाहून ती म्हणते, या माणसाला ओळखणं फार कठीण आहे. क्षणाक्षणाला याचा मूड बदलत असतो. ती त्याच्यावर एक कटाक्ष टाकून फ्रेश होण्यासाठी निघून जाते. एवढ्या वेळ बंद ठेवलेले डोळे अभिजित ती आत गेल्यानंतर उघडतो. तिचे बोललेले शब्द आठवून त्याला हसायला येतं. दिव्या बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर येताच अभिजित पटकन बाथरूममध्ये घुसतो. कारण आज सगळी कामं पूर्ण करून त्यांना मुंबईला परत जायचं होतं. तिघांनीही त्यांचं आवरलं आणि खाली येऊन नाश्ता केला आणि राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी निघाले. कंपनीतील सर्व कामे पूर्ण होता होता त्यांना 5 वाजले. त्याने हॉटेलवर येऊन चेकआउट केलं आणि मुंबईसाठी रवाना झाले. त्यांना रात्री घरी पोहोचायला जवळजवळ 11 वाजले होते. अभिजितची मॉम त्यांची वाट बघत जागीच होती. त्यांनी त्या तिघांना फ्रेश होऊन यायला सांगितलं. तोपर्यंत जेवण गरम करून घेतलं. जेवण डायनिंग टेबलवर आणून ठेवलं. जेवण करून सर्वजण आपापल्या रूममध्ये गेले. दिवसभराच्या कामामुळे कंटाळले होते. त्यामुळे दोघेही जाऊन बेडवरती आडवे झाले. दिव्याला सकाळी नेहमीप्रमाणे लवकरच जाग आली. तिने तिचं आवरलं आणि खाली किचनमध्ये आली तर मॉम आणि काकू पहिल्याच किचनमध्ये होत्या. अरे बाळा, रात्री यायला वेळ झाला होता. एवढ्या लवकर कशाला उठायचं? मॉम, ही नेहमीची सवय आहे, त्यामुळे जाग आली, दिव्या म्हणते. तिघी मिळून नाश्त्याची सर्व तयारी करतात. तोपर्यंत सगळे येऊन डायनिंग टेबलवर बसतात. तसं त्या तिघी मिळून सगळ्यांना नाश्ता वाढतात आणि त्या तिघीही नाश्ता करायला बसतात. सगळ्यांचा नाश्ता होत आलेला असतो. आता अभिजित उठून जाणार. तोच बाबा म्हणतात, अभि, थांब जरा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. तसा अभिजित हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन बसतो. बाकी सगळेही त्यांचा नाश्ता आवरून हॉलमध्ये येतात. तोच बाबा दिव्याला आवाज देतात आणि त्या दोघांच्या हातामध्ये एक लिफाफा टेकवतात. ते दोघे आश्चर्याने त्यांच्याकडे बघतात. तेवढ्यात अभिजित विचारतो, बाबा, हे काय आहे? आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट आहे तुम्हा दोघांसाठी. त्यावर आजी म्हणतात, अरे उघडून तर बघ. अभिजित ते ओपन करतो तर त्याच्यामध्ये 2 मनालीची तिकीट असतात. अभिजित आश्चर्यचकित होऊन सर्वांकडे बघतो. त्यावर बाबा म्हणतात, तू स्वतःहून तर काही वेळ काढणार नाही. आम्हालाच त्यासाठी काहीतरी करावं लागलं.
पण बाबा, आत्ताच नवीन प्रोजेक्ट चालू केला आहे. तो पूर्ण तर व्हायला हवा ना. अरे, त्यासाठी आणखीन 1 महिना आहे. तुम्हाला फक्त 8 दिवसासाठी जायचं आहे. तोच अभिजित मोठ्याने ओरडतो. काय? 8 दिवस? त्यावर आजी अभिजितकडे डोळे मोठे करून बघतात आणि म्हणतात, तुला आणखीन वाढवून हवेत का? त्यावर अभिजित डोक्यावर हात मारून घेतो आणि नाही, मी एवढे दिवस नाही जाऊ शकत. तो म्हणतो, अभि, काम काम किती दिवस करणार आहे? स्वतःची लाईफ एन्जॉय कर. हेच दिवस असतात. तू फक्त तुझाच विचार करतो आहे. तिच्या मनाचा काही विचार करतोस का? ते दिव्याकडे बघून बोलतात. म्हणूनच म्हणतोय, अभिजित मनातच म्हणतो. तो दिव्यावरून एक नजर फिरवतो. ती शांत उभी असते. दुपारपर्यंत जे काही काम असेल ते करून दुपारून शॉपिंग करा. संध्याकाळी 10ची फ्लाईट आहे तुमची. आता त्या दोघांकडे जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. ते दोघे वरती रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यावर अभिजित तिला सॉरी म्हणतो. ती म्हणते, कशाबद्दल? मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. ओके, ते तुमचे आईवडील आहेत. आईवडिलांच्याही आपल्या मुलांकडून काही इच्छा असतात. तसा तो तिच्याकडे बघतच उभा राहतो. असे काय बघताय? फ्रेंड म्हणून तर फिरायला जाऊ शकतो ना. ती म्हणते. तसा अभिजित मनातच म्हणतो, आणखी किती दिवस फक्त मित्र म्हणूनच राहायचं? अभिजित, तुला याशिवाय पर्याय नाही. तो स्वतःशीच बोलतो. ओके, आवर तुझं. दुपारून जाऊ शॉपिंग करायला. ती मान हलवते आणि दोघे आवरून ऑफिसला निघून जातात. दोघेही आपली कामं उरकून घेतात. अभिजित सर्वांना आपली कामे समजावून सांगत असतो. राघव असल्यामुळे अभिजितला एवढं काही टेन्शन नव्हतं. तरीही नवीन प्रोजेक्टबद्दल सगळ्यांना इन्फॉर्मेशन देऊन दुपारून ते दोघे शॉपिंगसाठी निघून जातात. शॉपिंग करून यायला त्यांना जवळजवळ संध्याकाळचे 7 वाजतात. ते दोघे वर जातात आणि फ्रेश होऊन बॅग पॅक करायला घेतात. तोच मॉम त्या दोघांसाठी कॉफी घेऊन जाते. त्यावर दिव्या म्हणते, मॉम, आम्ही दोघे आलो असतो ना. अगं नाही, तुम्हाला बॅग पॅक करायची आहे बाळा, म्हणून म्हटलं आपणच घेऊन जावी कॉफी. तसे दिव्या त्यांच्या हातातून कॉफी घेते आणि त्यांना थँक्स म्हणते. काही मदत हवी असेल तर सांग बाळा, मी करेल, मॉम म्हणतात. त्यावर अभिजित म्हणतो, मग माझी बॅग पॅक कर ना मॉम. डोक्यालाच हात मारून घेतात, कारण आत्तापर्यंत नेहमीच त्या त्यांची बॅग पॅक करून द्यायच्या. प्लीज मॉम, दिव्यानी केली असती, तिची पण करायची आहे ना, तो म्हणतो. त्यावर मॉम हसतात आणि त्याची बॅग पॅक करायला लागतात. दिव्या म्हणते, राहू दे, मी करेल त्याची पण बॅग पॅक. अगं, कधी करणार? आणखी तुम्हाला जेवायचं आहे, तुमचं आवरायचं आहे. त्या दोघी मिळून दोन्ही बॅग पॅक करून खाली जातात. तर तोपर्यंत सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असतात. सगळ्यांची जेवणं आवरतात. अभिजित आणि दिव्या तयार होऊन खाली येतात. तोच नौकर त्यांच्या बॅगा गाडीमध्ये ठेवतो. राघव त्या दोघांना पोहोचवण्यासाठी जाणार असतो. सगळ्यांचा निरोप घेऊन ते दोघे एअरपोर्टला निघतात. तिथील सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करेपर्यंत 1 तास निघून जातो. राघव अभिजितच्या कानात हळूच बोलतो, एन्जॉय. त्यावर अभिजित मोठे डोळे करून त्यांच्याकडे बघतो. ते दोघे आतमध्ये जातात. तसा तो त्या दोघांना बाय करून रिटर्न येतो. थोड्याच वेळात त्या दोघांची फ्लाईट लँड होते. 5 तासांनी ती मनालीला पोहोचतात. त्यांना घेण्यासाठी तिथे गाडी आलेली असते. सगळीच व्यवस्था करून ठेवलेली असते. ते त्यांना बुक केलेल्या हॉटेलवर जाऊन पोहोचतात. फ्रेश होऊन दोघे आज आराम करायचं ठरवतात. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.